नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत श्री अंबाबाई स्तोत्र महात्म्य. उदयस्तो अंबाबाई कोल्हापूर निवासिनी सिद्धिबुद्धी प्रदे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभय हरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरु राया स्मरू नित्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषी मुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयांसी नमन अंबाबाई स्तोत्र महात्म्य आरंभिले. आदिशक्ती आदिमाया जगज्जननी अनादि निर्गुणा कुलस्वामिनी जी तुळजापूरची भवानी तीच कोल्हापूर निवासिनी. मूळ माया महालक्ष्मी अंबाबाई जरी करवीर क्षेत्री राही तरी भारती विविध ठाई विविध रूपे विराजते. भैरवी महाकाली महासरस्वती महादेवी महिषमर्दिनी गायत्री मोहिनी दाक्षायणी सावित्री तूच अंबे भवानी. भद्रकाली भ्रामरी वज्रेश्वरी कामाख्या कमला कामेश्वरी नारायणी कन्याकुमारी ललिता म्हाळसाही तू. विंध्यवासिनी अन्नपूर्णा गुहेश्वरी सप्तशृंगी शांतादुर्गा योगेश्वरी रेणुका मीनाक्षी खरोखरी तुझीच नामे रूपेही. तू वेदातील अंबितमा तू उमा रमा उत्तमा तूच परा अपरा कैवल्यधामा परात परही तू देवी. अंबाबाई तू राजराजेश्वरी तू नवदुर्गा आणि नवगौरी तूच ज्येष्ठ श्रेष्ठ परमेश्वरी भुवनसुंदरीही तू अंबे. तू अससी ज्ञानरूपाने तू वससी शांतिरूपाने व्यक्त होसी शक्तिरूपाने नमस्तेस तू नमो नमः. उदे उदे आदि अंतरहिते योगमाये योगसंभूते अंबिके चंडिके मंत्रमूर्ते नमस्तेस तू नमो नमः. तुझे करवीर क्षेत्र महत्त्वपूर्ण पवित्र काशी वाराणसीहून पापे जाती भस्म होऊन केवळ एका दर्शनाने. अंबाबाई तुझे कोल्हापूर रेणुका देवीचे ते माहूर श्री भवानीचे तुळजापूर आणि वणीची सप्तशृंगी. ही स्थाने महाराष्ट्रात जागृत पीठे म्हणून प्रख्यात. जे जे असती देवी भक्त त्याची श्रद्धास्थानेही. करवीर कोल्हापूर संबंधाने अनेक कथा सांगती अनेक पुराणे त्यातील एक संक्षेपाने येथे आता सांगतो. एकदा कोलासूर नामे एक असुर आणि त्याचा पुत्र करवीर यांनी उच्छाद मांडीला थोर देवादिकांना त्रासिले. तेव्हा देवाच्या तेजाशाने अवतार घेतला आदिमातेने. तीच देवी महालक्ष्मी नावाने जगी प्रसिद्ध झाली. तिने आणि तिच्या सैन्याने देवदेवतांच्या कैवाराने करवीराचा वध केला युद्धाने म्हणून करवीर नाव ठेविले. आपला पुत्र मारिला देवीने म्हणून मग कोलासुराने देवीवर हल्ला चढविला क्रोधाने तेव्हा युद्ध चुंपले. देवीचे सैन्य आणि असुर यांचे युद्ध झाले घणघोर. त्यात कोलासूर झाला ठार केदारनाथाच्या मदतीने. तेव्हा कोल्हापूर या नावाचा झाला प्रचार. केदारनाथे महालक्ष्मीनंतर राज्याभिषेक केला. रत्नासूर नावाचा असुर त्याची राजधानी रत्नपूर ती जिंकून रवळनाथ केदार विजयी झाला. महालक्ष्मीने केदारनाथाला रत्नाचलाच्या सिंहासनी बैसविला. तोच तेथील राजा ज्योतिबा रवळनाथ तो. महालक्ष्मीचे कोल्हापूर आणि ज्योतिबाचा डोंगर ही स्थाने प्रसिद्ध फार तेव्हापासून या जगी. टेमलाईच्या पुरातन टेकडीवर करवीर असुर झाला ठार आणि ज्योतिबाच्या डोंगरावर वध झाला कोलासुराचा. जो प्रकार क्षेत्र नामांचा तसाच प्रकार देवी नामाचा निर्णय वेगवेगळ्या पुराणांचा वेगवेगळा असे. एकदा इंद्र आणि महिषासूर याचे तुबळ युद्ध झाले थोर. ते चालले वर्ष 100.
असुरे इंद्रपद बळकाविले. इंद्राने आपली दुर्दशा सांगितली मग महेशा. क्रोध येता त्या ईशा, नेत्री अग्नी पेटला. त्यातून दिव्य तेज बाहेर पडले, त्याने देहरूप धारण केले. लावण्यवती सम दिसू लागले, देवांनी वंदन केले तिला. सर्व देवांनी विचार करूनी, आपली शस्त्रे दिली तिज सर्वांनी. तेव्हा देवी संतुष्ट होऊनी, प्रसन्नपणे हसली. प्रचंड हास्यध्वनी होऊन दशदिशा गेल्या दणाणून. त्रैलोक्य गेले हादरून, कंपायमान जाहले. ती हास्य गर्जना ऐकून, आपणास दिलेले आव्हान समजून, महिषासुर तो सुसज्ज होऊन सम्रांगणात उतरला. देवीने पराक्रमाची शर्थ केली, महिषासूर सेना नष्ट झाली. ही जी देवता तिथे उत्पन्न झाली, तिचे महालक्ष्मी नाव ठेविले. करवीर तथा कोल्हापूर, महालक्ष्मीचे क्षेत्र थोर. तेथील अंबाबाईचे मंदिर तारकाकृती देखणे. अनेक खांब अनेक द्वारे, विस्तीर्ण आवार 5 शिखरे. बाह्यगावरी शिल्प गोजिरे, देवी तेथे नांदते. कोरीव कलेच्या अनंत मूर्ती, प्राचीन कलेची साक्ष देती. गाभाऱ्यातील मनोहर मूर्ती, सर्वा दर्शन देतसे. कोणी अष्टभुजा म्हणती, कोणी चतुर्भुजा मानिती, तर कोणी 2 हातांची समजती. अशी ही मन भिन्नता. जी विश्वाकार विश्वरूपिणी, तिचे वर्णन करावे कोणी. निराकार परी ज्यांना त्यांनी, स्वमते मूर्ती कल्पिली. नयन मनोहर सुंदर मूर्ती, गदा ढाल वरच्या हाती. मातुलिंग पानपात्र शोभती, खालील दोन्ही हाती. सुवर्ण मुकुट मस्तकावरी, विशिष्ट आकृत्या त्यावरी. पंचमुखी भुजंग छायाधरी, अशी मूर्ती गोजिरी. धन्य धन्य अंबाबाई, त्रैलोक्याची ही आई. डोळे भरूनी जो दर्शन घेई, तोही धन्य होतसे. महालक्ष्मी होता प्रसन्न, भुक्तिमुक्तीचे देई दान. सिद्धिबुद्धीचेही निधान, असा लौकिक मातेचा. अभिषेक महानैवेद्यादी उपचारांनी त्रिकाल पूजा होते प्रतिदिनी. आरती सोहळा पहाया नयनी, भक्तमंडळी जमत असे. दक्षिणायण आणि उत्तरायण यातील ठराविक काही दिन, सूर्याचे उज्ज्वल प्रकाश किरण देवी चरणी लोळती. किरणोत्सवाचा अद्भुत सोहळा प्रत्यक्ष आपण पहावा डोळा. म्हणून नारी नर होती गोळा, अंबाबाईच्या मंदिरी. माते कायिक वाचिक मानसिक, अपराध माझे असती अनेक. क्षमा करया तुझी एक, समर्थ अससी दयाळे. न जाणे मी आवाहन, न जाणे कसे करावे पूजन. न जाणे काही मंत्र पठण, चरणी मिठी घातली. मागणे आता हात जोडुनी, मन माझे रमो तव चरणी. दुःखी नसावा कधी कोणी, सुखी असो सर्वही. सदिच्छा पूर्ण होत, मन असावे सदा शांत. बरकत लाभो कामधंद्यात, अंबाबाई तत्कृपे. पत्नी कन्या आणि सुत, आप्तजन गणगोत. बंधू भगिनी कुटुंबीय समस्त, यांना अभय असावे. जारण मारण जादू टोणा, याची बाधा न हो कोणा. हीच प्रार्थना तुझी या चरणा, तथास्तु म्हणावे माते तू. सप्त मातृका 64 योगिनी, त्या सर्वांची तू स्वामिनी. तुझ्या कृपेने प्रसन्न होऊनी, पावत त्याही आम्हाला. अंबाबाईचे स्तोत्र हे बहुगोड, पापहारक आणि अजोड. धनधान्य आणि आयुष्य उदंड, नित्य पठणे लाभते. लग्नार्थी कुमारिका असती त्यांनी, पेटती उदबत्ती समोर ठेवूनी. अंबाबाईचे स्मरण करूनी, हे स्तोत्र रोज वाचावे. देवीची कृपा होऊन सर्व मनोरथ होईल पूर्ण. लग्नाचा योग येईल जुळून, म्हणे मिलिंद माधव. इतरांनी करावी अंबाबाईची भक्ती, म्हणून या स्तोत्राच्या 5 प्रती द्याव्या 5 सुवासिनीच्या हाती आणि नमस्कार करावा. असो शके 1905 वर्षी माघ मासी कृष्ण पक्षी महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी स्तोत्र पूर्ण झाले हे. श्री अंबाबाई देवे नमः. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. मिलिंद माधव कृत अंबाबाई स्तोत्र संपूर्ण.
मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.